संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमधून आता एक मोठी बातमी समोर येते। फरार वाल्मिक कराड यांच्यासह चारही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। पासपोर्ट विषयी देखील कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। ठशांचे निशाण आरोपीसोबत मॅच झालेले आहेत। 4 वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याची देखील माहिती आहे। सीआयडीच्या तपासामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणी आणि खून प्रकरणातील फरार आरोपींसाठी सीआयडीचं 9 पथकांकडून तपास सुरू आहे। राज्यासह देशभरात हा तपास सुरू आहे। जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास सुरू असल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे। 4 वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झालेली होती संतोष देशमुखांना, असं देखील कळतंय। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। विष्णू, आपण पाहतोय की महत्त्वाची माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं सर्वात मोठी माहिती आतापर्यंत अधिकृतपणे म्हणायला हरकत नाही, मात्र या सगळ्या चौकशीमध्ये काय काय समोर आलेलं आहे यात महत्त्वाचे मुद्दे आपण प्रेक्षकांना दाखवतोय। आतापर्यंत सीआयडीच्या तपासात काय समोर आले तर या हत्या प्रकरणामध्ये 9 पथक जे आहे ते तपासात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास 150हून अधिक कर्मचारी, सगळ्यात मोठी बातमी ही आहे की 150हून अधिक कर्मचारी जे सीआयडीचे आहेत ते या तपासामध्ये आहेत। विशेष म्हणजे सीआयडी कडे तपास द्यायचा का नाही याच्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना 150हून अधिक जर कर्मचारी या तपास करत असतील तर यामध्ये आणखीन काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। 9 पथकं रवाना झालेले आहेत। 3 पथकं जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपास करत असल्याची देखील माहिती आहे। खरं तर हे सगळं प्रकरण अगदी मोठं घेतलंय मुख्यमंत्र्यांनी। विष्णू, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी आणखी पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।